गाइस वेलकम टू माय चैनल अंडी वंडी संडी। आप पूरा व्लॉग देखो गाइस, अभी तो खतरनाक गेम कर दिया मैंने तुम्हारा। अभी आगे का तुमको मालूम है, अंडी वंडी संडी इसके आगे तुमको मालूम है, सीन कर रहे हैं। इधर चल भाई, इधर चल, इधर बुक घ्यायची बुक सीधा चल भाई, सीधा चल सीधा। इकडे कुठे स्टेशनरी डीमार्ट में चल भाई, चुप रे। काहीच अंडी नाही गिरी अरे भाई ते बघत होते भाई, अशी ते मुलगा म्हणत होता व्लॉगिंग करता माहिती का त्याला त्यांनी बघितलंय आपल्या हा, तेच म्हणत होतो मी, माहिती का. अशा फेकायच्या गोष्टी माझ्याकडे शिकली बरोबर फेकतो. लय फेकतो मित्रांनो, आहे लय फेकतो, इतका फेकतो की धरताच येत नाही कोणाला. माझ्याकडे फेकून दाखव कोणी. काल 3 रुपये खिशात होतं, कॉन्टिनेंटल घ्यायची होती आम्हाला. ते पण दोघात मिळून होते. त्याच्याकडे 2 होते, माझ्याकडे 1 रुपये होता. 1 आणि 2 तीन झाले 3. ते 3 रुपये आमच्यासाठी 3,000पेक्षा कमी नाही होते, 300 रुपयापेक्षा पण कमी नाही होते. कारण आम्ही गरीब गरीब इज ऑलवेज गरीब. कोणचं गरीब ऑलवेज गरीब. यस, नाही ऑलवेज नाही काही. जर का आता तुम्ही सपोर्ट केलं तर आम्ही गरीब नाही राहणार. डझंट मॅटर यू हॅव आयफोन और नॉट. ये मैटर नहीं करता, आईफोन आईफोन लेने के बाद और गरीब हो जाते हम. मेरी कंडीशन देख लो, मैं इसके वजह से जग रहा हूँ. इसके बाद बहुत पैसा है, बहुत पैसा है. काही पैसा नाही. गाइस अरे भैंचोद, अरे गाइस ये तुमने फीचर देखा क्या? अच्छा असं दिसतं. भाई साहब 70 किलोमीटरची रेंज झाला किती पण फिरू शकतो आपण. क्या बॅटरीवर काही बॅटरीवर नाही भावा, फ्युलवर पेट्रोलची गाडी आहे. भैंचोद. काहीच हे तर मला माहितीच नाही होतं. मायला ताना भाई. अरे अरे वा. हे हे बघा, हे कसं बघा, आहे, हे बघा. मी सांगतो तुम्हाला, हे बघा याच्यात काय आहे. काय ऍक्टिवा वाले भारी भाई. फ्युएलवर आहे ना, हे तर fuel मला वर इथं fuel दिसतंय. आता मी याला रेंजवर केलं. Yes, yes. 70 किलोमीटरच्या रेंजवर आपण जाऊ शकतो कुठे पण आता. यस, तर चला आता आम्ही जातोय. कुठे चाललोय गाईस? तुम्ही गाडी लय भारी आहे, तुम्ही पण घ्या. कोणती गाडी आहे? ऍक्टिवा. ऍक्टिवा 125 नाही 125 सॉरी, ऍक्टिवा 125 विथ एमोलेड डिस्प्ले. हा, याच्यामध्ये 2 वेरियंट असतात गाईस, तर तुम्ही हे वाला घ्या. किधर भी टुको फुटेगा नहीं, किधर भी गिरो फुटेगा नहीं. तुटते का नाही. कुछ भी देखो दिखेगा सब Guys, कुछ. तो मादाचो रे. आमच्याकडे गाडी होत्या, मग दाखवत तशी लाईक. आमच्याकडे गाडी आहे, आमच्याकडे गाडी आहे, पण आम्ही नाही दाखवतो. याची गाडी जी आहे ती पार्किंग मध्ये, माझी गाडी तर पार्किंग मध्ये बघा, रस्त्यावर चालणार. आली की फाईन हा रस्ता छोटा पडून जातो तिला इकडे थोडा. आल्यावर फाईन पडतो. यातला काय, यातला जागा नाही भेटणार काय. आता आम्ही ना खूप भारी जागेवर आलो नाही, खूप भारी भारी खायला भेटलं. पोरींचं नाही म्हणत होतो मी, काही पण गैर विचार नका करत जाऊ. मला पण काहीतरी बोलला ते काही म्हणत Etiquette पण नाही भावा. नाही बा, ते विचार करता पोरं. मला पण काही एटिकेट्स आहे, मॅनर्स आहे मित्रांनो. मी असे सगळ्या मुलींकडे नाही बघत. काहीच तो पोरं खूप माया घाला होता. तेव्हा माझ्या चायची पैशाचा कटकट माज. होय. थांब आता चार नवीन गाडी आल्यावर दाखवतो. यस यस. नवीन गाडी? ही कोणती नवीन गाडी? अरे हीच गाडी घेणार आहे आम्ही, ही असं आहे. म्हणतोय तो. हीच नवीन गाडी आहे. हीच आताच घेतली आम्ही, जस्ट शोरूम मध्ये गेलो आणि निघून आलो. आम्ही हे धंदा करतो, रात्री चोरी करायचा. आमचा एक सिक्रेट Side business आहे. रात्री गुपचाप जातो, आम्हाला गाडी डायरेक्ट करता येत, डायरेक्ट वायरवर करतो आणि गाईस एवढ्या थंडीत आम्ही ब्लॉगिंग करतोय भाई. सबस्क्राईब करत आणि काही सगळ्या गाड्यांच्या नंबर एक असतात पण हा. 0 इकडे काय होतं? 260 260 इकडे आमचा कार्तिक भोसरी जातो. त्याला गेला असतो भेटला, पण कसं आहे, अंधार आहे, दिसणार नाही तुम्हाला. दिसणार नाही तो. अंधारात दिसणार नाही तुम्हाला. आता आम्ही चाललो उस्मानपुरा. उस्मानपुरात चाललंय. यस ब्रो, ठीक आहे. तू म्हणला आता जस्ट 1 राऊंड ब्रदर. हा म्हणला म्हणून आम्ही तिकडे चाललोय. फ्रुलाटो आहे, फ्रुलाटो भारी आहे. तुम्हाला यायचं असेल इथे तर येत जा. आम्हाला पण खाऊ घालत जा. पैसे असतील तरच या. पैसे असतील तरच या. हे पण बरोबर आहे. आम्ही माझं फक्त काम आहे तुम्हाला जागा सांगायचं, बोलायचं. पैसे तुमचे खर्च होणार आहे, माझे नाही होणार. Guys, तुम्ही गाडी चालवताना फोन नका वापरू. येस, ब्लॉगिंग करत असाल तर वापरा. ब्लॉगिंग नाही करायची असेल तर नाही, नका गाडी वापरू. चालवताना नका वापरू. येस मला कसं माझ्या भावांचा मेसेज आला होता. येस, इट्स प्रायोरिटी. हा. आमच्या याच्यात सगळ्यात जास्त जर म्हटलं तर टॉपवर 3 प्रायोरिटी असतात. एक आपले पप्पा, दुसरी आपली मम्मी. नाही, मम्मी पप्पा तर एकच याच्यावर येतात. हा. दुसरा आपला मित्र असतो. नाही, हे थोडं जास्त बोलून दिलं मी. दुसरी आपली गर्लफ्रेंड असते, तिसरा आपला मित्र असतो. कसं आहे, ज्याला गर्लफ्रेंड त्याच्यासाठी मित्र नंतरच असतो, एवढं लक्षात ठेवा. हा, बरोबर बोलला.
guys, किती भारी बोलला मित्रांनो तो होल्ड करून. तुम्ही त्याच्यावरून समजलं असेल तुम्हाला. काही समजलं नाही भा, तू ना असं He चिंता do not take a risk. इकडे स्टेशनरी आहे का माहिती तिथं? आहे ना भाऊ, उस्मानपूर आहे इथं. इथं काय माहिती का, खायचं ठिकाण पण आहे, बघायचं ठिकाण पण आहे, स्टेशनरीचं ठिकाण पण अभ्यासाचं आहे. ठिकाण. तू नको बघू भाऊ, तू रस्त्यावर कॉन्सन्ट्रेशन. अभ्यासाचं ठिकाण. मी बघतो भाऊ इकडे तिकडे, माझं काम आहे बघणं आहे की नाही बाई, तू मित्रांनो? 3 क्वेश्चन कुठून लिहिले कोणते हे का होळीचे? ओळीचे का? अरे ते गुगल हा. डायरेक्ट हे ओव्हरव्ह्यू येतं का तिथूनच आपले 2 क्वेश्चन. तेच ना 3 ना. हा 3च होते ना, मग 4-5 होते का? 3च होते. ओ बाईस काय, आम्ही आता आहे ना इथं आलेलो उस्मानपुऱ्यामध्ये, सगळं खाली झालेलं आहे कारण की टाइम किती झालाय बघा तुम्ही. टाइम ते टाइम दाखव, ते time दाखव, ते time दाखव. इकडे 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 बघा, इकडे बघा, हे बघा, हे इकडे बघा. हा, दिसलं का? आम्ही डायरेक्ट डिस्प्ले, मोठा डिस्प्ले घेऊ, सोबत घेऊन फिरतो डायरेक्ट. ओ माय गॉड, दिस इज एमविच फेमस. सपना मोमोज, एमविच मिमविच सगळं इकडे येतात तुम्ही पण खायला फ्री मध्ये. आमचं नाव सांगितलं तर फ्री मध्ये भेटेल बरं काय. असं काही सांगू नको. अरे हा मयूर ओळखीचा आहे आमचा. आमची ओळख एवढी जास्त आहे की तिचा direct दादा आहे ना काही, विषय- जो विषय owner आहे. गोष्टी गोल आहे. तो आमच्या मित्राचा मित्र आहे, मग तो आमचा पण मित्र असले आहे. मित्रांनो आमच्याकडे. हाच आहे ब्लॉगिंगचा फायदा. काहीच आम्ही ते रेकॉर्ड नाही करू शकलो कारण की तिच्यासोबत तिचा बॉयफ्रेंड होता यार. शिट. हो, काहीच 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 आपकी तरह गाड़ी निकालते गाइस. तो चलो अभी हम स्टेशनरी में जा रहे हैं, वहाँ पे देखते हैं क्या मिलता है क्या अरे नहीं. बस स्टेशनरी कुठे आहे इथं? एक बघू ना आता कुठतरी. चला अरे मित्रांनो, भाई आपण स्टेशनरी एक नोटबुक घ्यायला किती दाम येतो बा? एक नोटबुक घ्यायला आम्ही उस्मानपुरा फिरलो डायरेक्ट काय. अरे भाई. म्हणजे असं म्हणता येईल की डायरेक्ट 5-6 किलोमीटर फिरून घेतलं एका नोटबुक साठी. आपल्याला कळलं ना भावा, आपण किती पेट्रोल फुकलं. यस. तर चला मित्रांनो, आता स्टेशनरी पाशी जाऊन भेटू आणि पेट्रोल पण तिथे जाऊन चेक करू किती फुगलं म्हणून. इथे दिसते 70 दिसतंय, किलोमीटरची हा. रेंज. दाखव 70 किलोमीटर दाखव. काय तर आम्ही त्याला 69 करू. आम्ही ते 70 किलोमीटरला 69 करू आणि मग त्याचा व्हिडिओ काढू की 69 ऍक्टिवा 125. 69 नाही 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 ऍक्टिवा 125 इकडे हे नाहीये स्टेशनरी. सो गाईज आम्ही युटर्न मारला डायरेक्ट. आम्ही डायरेक्ट युटर्न मारून घेतलं कारण की आम्हाला स्टेशनरी भेटली नाही. आता आम्ही आमच्या स्टेशनरी पाशी जाऊ. त्याला तिथे जाऊन भेटू तुम्हाला. गाईज ही बुक घेण्यासाठी आम्ही किती किलोमीटर फिरलोय. बघू हा, थांब. 1 मिनिट थांबू. थांबा गाईज, तुम्हाला दाखवतो आम्ही किती किलोमीटर फिरलोय. ही एक वही घेण्यासाठी बस. दिस इज अ क्रेज ऑफ बॉयज. अरे भाई सुरू होत नाही. स्टँड काढा लागतं भावा आमचा. गाईज स्टँड, द न्यू जनरेशन ऑफ स्कूटीज. भाई ते येतच नाही. आला येईल. गाडी चालू असते तेव्हा येतात काय. शिट. तू बस बघ, बस येतली. गाइस ये बुक लेने के लिए हम आए थे. यहाँ पे क्या है, हमारा गेम हो गया. 5-6 किलोमीटर घूमे हम ये एक बुक लेने के लिए. भाई लिखने वाला बस कितने पेजेस है, 5-6 पेजेस. ये है हमारा कॉलेज का रूल, पहला रूल कि तुमको असाइनमेंट लिखना है तो 100 पेजेस की बुक बनानी पड़ती है. सबसे चूतिया 53 53 किलोमीटर फिरलो आम्ही. म्हणजे काय 70 ची रेंज होती, आम्ही 18 किलोमीटर फिरलो. आगेच एवढ्या जागेवरच. ते का बरं एवढी कमी माहिती का, गाडी पळवली ना पण तसं होतं. Yes, गाडी पळवली म्हणून. हे बघा हे एका वहीसाठी 18 किलोमीटर. ते पेट्रोल आहे आमच्या गाडीत, ते पेट्रोल आहे. 35 रुपयाची बुक. पेट्रोल पण स्वस्त आहे ना, 105 रुपये लिटर. 105. 105 रुपये. याला स्वस्त वाटतं. मात्र 105 रुपये मागायची. जाण होती. काय चुपचाप झालंय भाई. काय पण आमच्याकडे बीजेपी सरकार आहे. विषय गोल, पृथ्वी गोल. डायरेक्ट राज ठाकरे, आदित्य ठाकरे. त्यांची शिवसेना आहे भावड्या. ते नाही म्हणत मी. राज ठाकरे, आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे हे कशावर? बीजेपीच्या खाली. काय नाही टाकल मी. असं कस काय भाई, बीजेपी ऑलवेज ऑन टॉप. काय तुम्हाला माहितीये का, पेट्रोल आणि डिझेल आहे ना किती पण महाग झालं चालतं. आम्ही इलेक्ट्रिक वाल्या गाड्या घेऊ पण वोट तर बीजेपीलाच करू. वोट तर बीजेपीलाच जाणार. ते विषय तो नाही मित्रांनो. ते राज ठाकरे वगैरे काही विषय नाही त्याचा. राज ठाकरे एक नंबर. हिंदू सम्राट, बाळासाहेब ठाकरे एक नंबर. हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना मी मान्य करतो. हे आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. ते माणूस म्हणजे ऑरा. त्यांचा ऑरा वेगळा होता पण त्यांचे जे चिल्ड्रन्स आहे त्यांनी ऑरा पूर्ण खाली केला. ही शिवसेनाची कधी होणार नाही होतं दुसरं, पण शिवसेनाचं वेगळं झालं. आता आपल्या काही मित्रांनो तसं काही पॉलिटिक्स मध्ये इंटरेस्ट नाहीये, पण आता सध्या ते चालू आहे त्याच्यावरून मला कळतंय की म्हणजे काय आपल्यासाठी महत्वाचं आहे. आपल्यासाठी बीजेपी महत्वाची, एकनाथ शिंदे महत्वाचे, देवेंद्र फडणवीस एक महत्वाचे. हे असले तर आपलं हिंदुत्व आहे.
तर कसं आहे यांच्यासाठी एक लाईक आणि कमेंट आणि एक सबस्क्राईब तर बनतंच. आणि तुम्हाला माहिती का देवेंद्र फडणवीस ना त्यांना भेटलेलं आहे. हे हा भेटलेला बरं काही मी खरंच. काही भेटलेलं नाही. तुम्ही जर आपले फॉलोअर्स वाढवले तर आपण भेटायला जाऊ. हा, आपण भेटायला जाऊ त्यांना. तुम्हाला भेटून घ्या. आपण त्यांना मुंबईला भेटायला जाऊ आणि सबस्क्रायबर्स वाढवले तरी पण भेटायला जाऊ काहीच. तुम्ही वाढवा फक्त बरं का, नाही तर माझ्यासोबत गद्दारी करून टाकतात डायरेक्ट. हा वाढवा वाढवा. वाढवा. कसं मी जे बोलतोय ते खरं आहे तुम्हाला पण Minus, minus. वेलकम टू ब्लॉग. हा? माझा मित्र भेटला होता आमचा त्याला मी कॉल मित्र करतो होता. वापिस बोलवतो. ब्लॉग मध्ये येणार आहे. कसं काय गेलं ते मला एकट्याला सोडून तर आता अरे. काय जाऊ द्या guys. आता मी आलोय घरी म्हणजे घरी रस्त्याने आपल्या घरच्या रस्त्यावर आहे. भाऊ आता चौकात आलेलो आहे. हे श्रीराम ज्वेलर्स श्रीकृष्ण ज्वेलर्स सॉरी यांची मार्केटिंग दुकान त्याचं आहे. दुकान दुकान त्यांचं आहे. नितीनचं आहे काही. दुकान- तुम्हाला नाही माहिती. दुकान माझं नाही मी भाड्याने दिलेलं आहे. बघा. गाईज दिस इज अवर रूट ऑफ होम. तर आता आम्हाला घरी सोडतोय त्याच्यानंतर आपण बघू आपल्याला कंटिन्यू करता येतं का नाही करता येतं. तर चला आता कारण काय कंटिन्यू करायची मम्मी याला बोलते. येस येस आता घरी आलोय आता शांत बसून जातो चुपचाप चलो बाय बाय